नमस्कार, मी रेवती आणि आज मी बनवली होती लसूण पातीची चटणी. आता थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर अशी ताजी लसणाची पात येते. तीच ताजी पात धुवून चिरून एक वाटी मी घेतली. त्याचसोबत मुठभर शेंगादाणे, थोडंसं ओलं खोबरं किंवा सुकं कोणतेही तुम्ही घेऊ शकता आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, तिखट घ्यायचे. आधी मी दाणे मिक्सरला फिरवून घेतले. नंतर त्यात तिखट, मीठ, साखर घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतले. आता लसूण आणि लसणाच्या पातीचे आपल्या शरीरास खूप फायदे आहेत. त्यातलं मुख्य म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. असे अनेक फायदे आहेत. चला तर बोलता बोलता सर्व काही बारीक झाले. आता यात आपण पात आणि खोबरं घालून परत एकदा बारीक करून घेऊ. आता या बारीक झालेल्या चटणीवर खमंग अशी हिंगाची फोडणी घालू आणि आपली तयार चटणी झालेली आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते.